हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे साध्या भूतकाळामध्ये WH क्वेश्चन अतिशय सोप्या पद्धतीने बनवायला शिकणार आहोत, तेही इंग्रजीमध्ये. आणि हे असे प्रश्न असणार आहेत की जे आपण रोजच्या बोलण्यामध्ये नेहमी वापरत असतो. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर हे बघा, तुम्हीसुद्धा व्हेअर डीड यू गो किंवा व्हेअर डीड यू वेंट यामधलं कोणतं उत्तर इंग्रजीमध्ये बरोबर आहे किंवा कोणता प्रश्न इंग्रजीत बरोबर आहे याबाबत कन्फ्यूज असतात का? तर जर तुम्हाला हे कन्फ्युजन असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. कारण अशाच प्रकारचे रोजच्या वापरातील प्रश्न आपण इंग्रजीतून कसे बनवायचे ते समजून घेणार आहोत. चला तर मग आता सुरू करूया. तर आता इथे बघा, मी हा पहिला प्रश्न लिहिलेला आहे मराठीतून. तू हा मोबाईल कधी खरेदी केलास? आता हा प्रश्न आपल्याला इंग्रजीतून बनवायचा आहे, तो सुद्धा WH वर्ड वापरून. आता WH वर्ड म्हणजे काय की बघा, आता इथे प्रश्नार्थक शब्द मराठीत आलेला आहे कधी. मग कधीसाठी इंग्रजीमध्ये जो प्रश्नार्थक शब्द वापरला जातो त्यालाच आपण WH वर्ड असं म्हणत असतो. मग आता त्यासाठी तुम्हाला हा प्रश्न बनवताना इंग्रजीतील त्याचे स्ट्रक्चर माहिती असणं गरजेचं आहे. आता ते सुद्धा हा प्रश्न बनवतानाच मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे बघा, सर्वात आधी तर तुम्हाला WH वर्ड म्हणजे प्रश्नार्थक शब्द घ्यायचा असतो. मग या मराठी प्रश्नातला प्रश्नार्थक शब्द आहे कधी. मग कधीसाठी आपण व्हेन हा शब्द इंग्रजीत वापरत असतो. म्हणजे सुरुवातीला आपण घेणार आहोत प्रश्नार्थक शब्द कधीसाठी इंग्रजीतून व्हेन. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं असतं साध्या भूतकाळातलं सहाय्यकारी क्रियापद, ते आहे डीड. म्हणजे प्रश्नार्थक शब्दानंतर आपण इथे घेणार आहोत डीड हे सहाय्यकारी क्रियापद. त्यानंतर आपल्याला घ्यायचा असतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. तर तो कर्ता आहे तू. मग तूसाठी इंग्रजीमध्ये आपण वापरतो यू, म्हणून आपण इथे तो घेणार आहोत व्हेन डीड यू. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे या प्रश्नातलं क्रियापद म्हणजेच याला आपण इंग्रजीत वर्ब म्हणतो. आता इथे आहे खरेदी केला, म्हणजेच खरेदी करणे हा मूळ क्रियापद आहे. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये शब्द वापरतो बाय. मग आता इथे आपल्याला बाय हेच क्रियापद मूळ क्रियापद इथे वापरायचं आहे. बघा, BUY बाय म्हणजेच काय, खरेदी करणे. आता इथे साधा भूतकाळ जरी असला तरी भूतकाळामध्ये आपण V2 फॉर्म वापरतो, म्हणजेच क्रियापदाचे दुसरे रूप वापरतो. पण इथे डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरल्यामुळे आपल्याला ह्या क्रियापदाचे मूळ रूपच वापरावे लागत असते. हे महत्त्वाचे आहे आणि हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपल्याला घ्यायचं असतं ऑब्जेक्ट. म्हणजेच इथे आहे मोबाईल, हे ऑब्जेक्ट आहे म्हणजेच कर्म आहे. म्हणजेच आपल्याला घ्यावं लागणार आहे हा मोबाईल, म्हणजेच व्हेन डीड यू बाय. हा मोबाईल म्हणजेच काय, दिस, हासाठी दिस आणि मोबाईल. त्यानंतर आपल्याला द्यायचं आहे क्वेश्चन मार्क. व्हेन डीड यू बाय दिस मोबाईल? तू हा मोबाईल कधी खरेदी केलास? अशा प्रकारे हा प्रश्न इथे तयार झालेला आहे. आता नेक्स्ट बघा, तू मला अपघाताबद्दल का सांगितले नाहीस? बघा, आता हे सुद्धा याच स्ट्रक्चरनुसार आपण बनवणार आहोत. इथे आहे प्रश्नार्थक शब्द का. त्यासाठी आपण शब्द वापरतो कासाठी इंग्रजीमध्ये वाय, म्हणून आपण इथे घेणार आहोत वाय. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद आपल्याला घ्यायचं आहे डीड. पण इथे बघा, सांगितले नाहीस म्हणजेच इथे हा नकारार्थी प्रश्न आहे, म्हणून आपण काय करणार आहोत, डीडला नॉट लावणार आहोत. मग आता इथे डीड नॉट ऐवजी आपण इथे त्याचं संक्षिप्त रूप वापरणार आहोत डिडंट. वाय डिडंट. म्हणजेच नकारार्थी जर प्रश्न आपल्याला विचारायचा असला इंग्रजीत तर सहाय्यकारी क्रियापद नुसतं डीड न वापरता आपल्याला काय वापरलं पाहिजे, डिडंट. नंतर सब्जेक्ट इथे पण आहे तू, म्हणजेच इथे येणार आहे इंग्रजीत यू. नंतर क्रियापद सांगितले, म्हणजेच मूळ क्रियापद सांगणे, त्यासाठी आपण वापरतो टेल. म्हणजेच हे मूळ क्रियापदच इथे आलेलं आहे टेल. आणि ऑब्जेक्ट आहे मला, म्हणजेच मी. वाय डिडंट यू टेल मी? तू मला का सांगितले नाहीस? कशाबद्दल? तर अपघाताबद्दल. म्हणून आपण इथे बद्दल म्हणून आपण इथे घेणार आहोत अबाउट द ॲक्सिडंट. अपघात म्हणजेच आपण त्याला इंग्रजीत म्हणतो ॲक्सिडंट. बघा, अशा प्रकारे हा प्रश्न इथे तयार झालेला आहे. वाय डिडंट यू टेल मी अबाउट द ॲक्सिडंट? तू मला अपघाताबद्दल का सांगितले नाहीस? आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, तुम्ही इंग्रजी कसे शिकलात?
बघा असा सुद्धा प्रश्न आपण एखाद्या वेळेला एखाद्यास विचारत असतो. इथे आहे कसे, म्हणजेच कसेसाठी आपण इंग्रजीत प्रश्नार्थक शब्द वापरतो हाऊ. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद इथे घ्यायचं आहे डीड. आता इथे नकार वगैरे नाही आहे म्हणून आपण सिंपल इथे डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरणार आहोत. त्यानंतर करता आहे तुम्ही, तुम्हीसाठी आपण वापरतो यू, तू किंवा तुम्हीसाठी यू. हाऊ डीड यू. त्यानंतर इथे क्रियापद आहे शिकलात, म्हणजे शिकणे हे मूळ क्रियापद, त्यासाठी आपण वापरतो LEARN लर्न, म्हणजे शिकणे मूळ क्रियापद, कारण इथे डीड आलेलं आहे. हाऊ डीड यू लर्न. तुम्ही कसे शिकलात, काय कसे शिकलात, ऑब्जेक्ट आहे इथे इंग्रजी म्हणून आपण इथे शेवटी घेणार आहोत इंग्लिश. बघा अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे तयार झालेला आहे. शेवटी क्वेश्चन मार्क. हाऊ डीड यू लर्न इंग्लिश. तुम्ही इंग्रजी कसे शिकलात, किंवा इंग्रजी हा विषयाऐवजी इथे दुसरा पण गणित किंवा दुसरं काही शिकलेली असेल एखादी व्यक्ती, ते सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर आता इथे नेक्स्ट आहे तू कुठे गेला होतास. बघा आता इथे सुद्धा प्रश्नार्थक शब्द कुठे आहे, त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये वापरतो व्हेअर. प्रश्नार्थक शब्द घेतल्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे असे डीड हे सहाय्यकारी क्रियापद. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे करता, तो आहे तू, तूसाठी आपण घेतो यू. वेअर डीड यू. नंतर आता इथे क्रियापद घ्यायचं आहे, क्रियापद आहे गेला म्हणजेच जाणे, त्यासाठी आपण वापरतो गो हा शब्द. वेअर डीड यू गो, म्हणजे तू कुठे गेला होतास. अशा प्रकारे हा प्रश्न इथे तयार झालेला आहे. अगदी सोप्या स्ट्रक्चर आहे, रचना अगदी सोपी आहे इंग्रजीतली या प्रश्नांची. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, तू काल रात्री किती वाजता झोपायला गेलास. बघा आता सर्वात आधी इथे प्रश्नार्थक शब्द आहे किती, पण आपल्याला हे पण घ्यायचं आहे किती वाजता, हा पूर्ण प्रश्नार्थक शब्द आहे. म्हणजेच इथे आपण काय घेणार आहोत, व्हॉट टाईम, म्हणजेच त्याचा अर्थ होतो किती वाजता, म्हणून आपण इथे घेणार आहोत व्हॉट टाईम. नंतर सहाय्यकारी क्रियापद भूतकाळातलं डीड. किती वाजतासाठी आपण काय वापरलं इथे व्हॉट टाईम. त्यानंतर डीड हे सहाय्यकारी क्रियापद. त्यानंतर करता आहे तू, तूसाठी आपण वापरतो यू. व्हॉट टाईम डीड यू. नंतर झोपायला गेलास हे क्रियापद आहे, गेला म्हणजेच जाणे, गो हा शब्द इथे क्रियापद येणार आहे, म्हणजेच झोपायला जाणे, त्यासाठी आपण वापरतो गो टू बेड. बघा गो टू बेड म्हणजे झोपायला गेलास. व्हॉट टाईम डीड यू गो टू बेड. मग केव्हा विचारलं आहे इथे की काल रात्री. काल रात्रीसाठी आपण वापरतो शब्द मग लास्ट नाईट. बघा अशा प्रकारे हा प्रश्न इथे तयार झालेला आहे. तू काल रात्री किती वाजता झोपायला गेलास. व्हॉट टाईम डीड यू गो टू बेड लास्ट नाईट. अशा प्रकारे हा प्रश्न इथे तयार झालेला आहे. स्ट्रक्चर अगदी सोपं आहे. प्रश्नार्थक शब्द, सहाय्यकारी क्रियापद, करता जे क्रियापद असेल त्याचं मूळ रूप, आणि मग नंतर राहिलेले जे शब्द राहिले असतील ते नंतर, आणि ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्ट नंतर राहिलेले शब्द घ्यायचे असतात. त्यानंतर नेक्स्ट बघा, तिने काय खाल्ले. बघा आता हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये प्रश्नार्थक शब्द काय आहे, काय. कायसाठी प्रश्नार्थक शब्द काय वापरला जातो हे तुम्हाला नक्कीच माहिती आहे. मग आता हा जो प्रश्न आहे आणि अतिशय सोपा आणि छोटा प्रश्न आहे, हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून याचे ट्रान्सलेशन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे. तिथे मी तुमचे ते ट्रान्सलेशन चेक करणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण WH क्वेश्चन हे सिंपल पास्ट टेन्समध्ये म्हणजे साध्या भूतकाळात कसे तयार केले जातात ते पाहिले, अगदी स्ट्रक्चरनुसार. फक्त एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे की जरी भूतकाळ असला म्हणजेच भूतकाळामध्ये आपण दुसरं रूप वापरत असतो क्रियापदाचं, पण प्रश्न बनवताना डीड हे सहाय्यकारी क्रियापद आल्यामुळे क्रियापदाचं मूळ रूप वापरलं जाते, एवढं लक्षात ठेवायचं. कारण तुम्ही डीड नंतर जर क्रियापदाचं इथे सुद्धा दुसरं रूप वापरलं तर तो प्रश्नच पूर्ण चुकीचा धरला जाईल, हे लक्षात ठेवायचं. तर अशा प्रकारे आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंडमध्ये शेअर करा, आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.